चला मैदान आखून झालेलं आहे. तर जे व्हॉलंटियर्स आहे या त्यांनी बाहेर प्लीज. सर्वांचा देखील आभार आम्ही व्यक्त करतो. मॅच इज ऑन. सेमी फायनलचा मॅच पाहतात आपण. स्ट्राईक हिट वरती बॅटर तयार झालेत. पहिलाच बॉल आणि यावेळेला कॅच कोणाची सोडले, ज्याने आजच्या दिवसात धुमाकूळ घातला मैदानावरती चौकार षटकारांचा आणि त्याचीच पहिल्याच बॉलवरती कॅच झाले ड्रॉप. का मॅच मध्ये आता या 3 षटकामध्ये 30, 35, 45, 50 धावा लागतील हे पाहणं महत्वाचे राहील. उमर खान टेनिस बॉल क्रिकेट पटलावरचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून आपण कित्येक वेळा आपण पाहिले. मोठमोठ्या तारा सितारा विरुद्ध जर पाहिजे तर त्याने चांगली बॅटिंग केली आहे, परंतु आज या बोरिवलीच्या नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये काय करेल. याही वेळेला स्विच हिट खेळला गेलाय. फटका तर त्या ठिकाणी जर पाहिजे तर क्षेत्ररक्षक आहेत रोहित नार्वेकर. नाम ही काफी आहे. चतुर या नावाने फार मोठी प्रसिद्धी आपण बघितली गेली. अगदी जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी जिंकून दिल्या. आर.के. ट्रॉफी. अगदी जर पाहिलं तर दुसऱ्या नगरीमधील एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा देखील स्पर्धांनी खेळली गेल्या. आणि आज जर पाहिलं तर रोहित नार्वेकर आज नाव नाही आहे तर संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आज ब्रँड म्हणून आपण पाहिले. या पहिला आपण पाहिले गेलं ते म्हणजेच प्रणय कोहलीच्या बॅटमधून 2 चेंडू 2 षटकार हे तारे सितारे आपण सातत्याने अंडरम क्रिकेटने दिले गेलेत. आणि तिथून जर पाहिले तर एक डावेचा फॉर्मॅट अतिशय सुंदररित्या आपण पाहतोय. ओरम क्रिकेटचा देखील त्याने गाजवत आलेत. आणि त्यानंतर जर पाहिलं तर खुल्या खेळाडूतून क्रिकेट देखील तेवढंच चांगले खेळत आहेत. पुढचा बॉल फुलटोस होता. फटका तर फसला, कारण की बॅट जर पाहिलं तर चुकीच्या दिशेने फिरली आणि फलंदाज रोहित नार्वेकर नाखुश असतील स्वतःवरती, कारण की अगदी कालच्या दिवसात जो खेळ झाला पुढचा बॉल अखूट टप्प्याचा होता. आउटसाईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप विकेटला बॉलिंग उचललाय. चेंडू अडवला जाते. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. त्याने कोहली मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा अगदा त्याने पटकावला गेला. काय बॅटिंग केली. अफलातून प्रत्येकानं आवडणारी प्रत्येकानं हवी क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहेत. आणि त्यामध्ये जर पाहिलं तर गेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सातगर देखील त्याने पटकावला गेला. आर चषकाचा आपण थरार बघतायत. गेल्या कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आता फायनलचा दिवस आणि सेमीफायनलची मॅच रंगली तुमच्या समोर. या पुढचा बॉल जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो. पुढचा बॉल स्टेप आउट झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी जर पाहिजे तर क्षेत्ररक्षक आहेत बाटची बाहेरची कडा घेऊन बॉल मागे चाललाय, परंतु नाही. त्या ठिकाणी जर पाहिजे पंच इशारा करत आहेत बाईकच्या माध्यमातून. एक डाव असं कंचित वाटलं की चेंडूच्या टप्पा पडल्यानंतर जर पाहिजे बॅटवर स्पर्श करून गेला, परंतु पंच त्या ठिकाणी सक्षम आहेत. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सुंदररित्या आजच्या दिवसात काम केले गेलं. कालच्या दिवसात जर पाहिलं तर ललित सरनं आपण पाहिलं कालच्या दिवसापासून सुंदर पंचांची भूमिका, त्यांच्या निर्णयावरती ठाम राहणे त्यांनी सातत्याने जाणले. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव देखील सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दोन्ही पंच देखील लेदर बॉल आपण सातत्यपूर्वक पाहिले गेले. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच आसिफ पठाण 11 या संघाला आपण इलेक्शन मध्ये पाहतायत. संघाची धावसंख्या फटकावरती 9.
आकर्षक अशा ट्रॉफीज प्रत्येकांची नजर असेल या ट्रॉफीवरती, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर उल्लेख करायचा गेला ट्रॉफीचा तर मोठमोठ्यांनी शुभेच्छा दिल्यात. पुढचा बॉल पहा, काय फटका आहे, जबरदस्त टायमिंग, बॉलला फेकून दिले. फलंदाज उमरच्या बॅट मधून आलेला या स्पर्धेतील एक जबरदस्त फटका, 6 धावा. पुढचा बॉल गोलंदाज षटक क्रमांक दुसरा मध्ये आपण पाहताय रोहित. पहिल्या बॉलवरती आक्रमण आणि दुसरा बॉल पहा, काय स्टायलिश फटका खेळलाय. ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये उमर बॅटिंग करतायत असं वाटतंय की LCD त्यांच्यावर नावावरती राहील आजच्या दिवसात, कारण की जर पाहिलं तर कालच्या दिवसात जबरदस्त कामगिरी राहिली. संपूर्ण बंदर पाखरी टीम असेल, रोहित नार्वेकर असतील, तिथून जर पाहिलं तर संपूर्ण त्याची टीम आपण पाहिली गेली. उत्कृष्ट गोलंदाज जर पाहिलं तर कालच्या दिवसात देखील अप्रतिम गोलंदाजी राहिली गेली संपूर्ण टीमच्या माध्यमातून. परंतु आजच्या दिवसात जर पाहिलं तर जबरदस्त खेळ राहिला आहे तो म्हणजे संपूर्ण आपण पाहिला उमरचा, कारण की चौका षटकार फक्त आणि फक्त. ओ दांडी गोल, यष्ट्या उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉयड, ब्लॉक होल पाहायला मिळतोय आणि फलंदाज बॅक टू दी पवेलियन. मागच्या मॅच मध्ये जी खेळी केली होती ती म्हणजे मिस्टर प्राण्याने, आता मात्र ती खेळी पॉज करून आता मात्र रिझ्यूम करावी लागेल. संघाला गरज आहे यावेळेला जर पाहिलं तर फाईन खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत परंतु यावेळेला चुकीचा फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि बॉल जाईल तो म्हणजेच फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला हा 4 धावांकरिता चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 23. खराब फिल्डिंग आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि अगदी जर पाहिलं तर गोलंदाजी देखील थोडीशी खराब आतापर्यंत रोहितच्या माध्यमातून राहिली आहे, कारण की या षटकामध्ये रोहितने भरपूर धावा खर्च केल्या. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं रोहितने 3च धावा खर्च केल्या होत्या, त्यामध्ये 1 ते 2 विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या. परंतु रोहितने या मॅचमध्ये काय जाणले तर आपल्या समोर फार मोठा संघ आहे, आपल्या समोर फार मोठे खेळाडू आहेत, परंतु त्यांना न जोगरता त्यांना न पाहता आपली गोलंदाजी किती प्रसिद्धी आहे हे पाहणं महत्वाचं राहील. आपण या पहिल्या मॅचमध्ये काय केलंय तशा प्रकारची गोलंदाजी केली असती. पुढचा बॉल गोलंदाज यार, ओहो या वेळेला जर पडला तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी जर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थोडंसं धावत पडत स्ट्राईक वरती जायचं प्लीज विनंती करतोय, कारण की यानंतर 2 टीमपैकी एक टीम जिंकणार आहे, ती फायनल मध्ये जाणार आहे आणि तुम्हालाच कमी षटकांचा सामना खेळावा लागेल. पहा आयोजन समितीचा एक प्रामाणिक निर्णय आहे. आपण जर पाहिलं तर कालच्या दिवसापासून 5-5 षटकांचे फॉर्मॅट 4-4 षटकांचे फॉर्मॅट पाहिलेत, परंतु आता मात्र 3-3 षटकांचे फॉर्मॅट, कारण की आजच्या दिवसात थोडंसं उशिराने सुरुवात जरूर झाला. 11-11:30 वाजता पहिला चेंडू पडला गेला मैदानाच्या आतमध्ये, तिथून जर पाहिलं तर संघ देखील वेळेवर उपस्थित राहिले, परंतु उशिराने सामन्यात सुरुवात झाल्या कारणाने जर पाहिलं तर आपला टाइम थोडासा खर्चिक झालाय. तुषार पुढचा बॉल यावेळेला जर पाहिला तर फटका तर चांगला पाहायला मिळतोय आणि यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत त्याने टिपला अचूक झेल. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये तुषारने दिलाय. काय गोलंदाजी करतायत, लाजवाब, बॅक टू बॅक दुसरा धक्का.
घोषणा करतोय. आपण एक चांगली स्पर्धा खेळत आहेत आणि अगदी जर पाहिजे तर एक अव्वल दर्जाची क्रिकेट स्पर्धा खेळत आहेत, तर त्यावर देखील लक्ष ठेवा मित्रांनो प्लीज. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आपण पाहत आहेत ऐकत आहात एक दर्जा क्रीडा स्पर्धा RR चषक 2024 नयनभाई कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आलेली क्रीडा स्पर्धा आपण पाहता. फुल टॉस आहे, फुल टोल वसूल केलाय आणि काय घडलं जाईल शेवटच्या क्षणी बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय, चौकार निघून जातोय. 4 धावा. चार धाबाने संघाचे धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजे 29 धाबा. 29 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचे 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील शिल्लक असतील. ओहो, यावेळेला काहीतरी आगळा वेगळा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु 6 धावांकरिता षटकार देखील निघून जातोय. पहिले 2 बॉल तुषारच्या नावावरती आणि त्यानंतरचे 2 बॉल आपण बघतायत मिस्टर रियाच्या. तर दाखल जर पाहिलं तर या ठिकाणी संघाची धावसंख्या धावफटकावरती स्थिरावली जाईल ती म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 35 चक्रामध्ये 35 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील या ठिकाणी शिल्लक असेल. रनअप चुकलाय आणि पंचांनी डेड बॉल घोषित केलाय. असं कित्येक वेळा झाले रनअप चुकतोय तरी अगदी जर पाहिलं तर गोलंदाज थांबत नाही आहेत आणि त्या बॉलवरती जर पाहिलं तर खराब गोलंदाजी पाहायला मिळते. कधी नो बॉल, कधी वाईट बॉल आणि कधी कधी जर पाहिलं तर जास्तीत जास्त धावा देखील जातात त्या चेंडूवरती. ओहो, याही वेळेला बॅटची कडा घेतली, बॉल चालले मागा. क्षेत्ररक्षक आहे 2 आणि यावेळेला चुकी क्षेत्ररक्षण. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि पाहता पाहता बॉल निघून जाईल सीमारेषे पार. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. डावाची समाप्ती झाली. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी जर पाहिलं प्रथम बॅटिंग करत असताना आसिफ पठाण 11 या संघाची धावसंख्या 39. 18 बॉल 40 धावेचं समीकरण.
षटक संपलेलं आहे. 40 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आलेल्या आहेत. 12 चेंडूमध्ये 34 धावांचं आव्हान. कुठं लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. जे पण गोलंदाज आहेत त्यांनी लवकर मार्किंगवर यायचं आणि गोलंदाजी सुरू करायची. फायनल सामना आपल्याला खेळायचा आहे. दुसरा षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाजाचं नाव गुलाम. स्ट्राईकवर येतो सोहेल. सुंदरसा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव असा चेंडू. डावकुरा गोलंदाज गुलाम. धन्यवाद नयन पोटे यांचं कॅप मिळाल्याबद्दल. पुन्हा एकदा सुंदरसा चेंडू. काय कंट्रोल मध्ये गोलंदाजी पाहतोय आपण. कुठलाच जोरदार फटका मारून देण्याचा प्रयत्न नाहीये गोलंदाजाचा. सोहेल जोरदार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न, परंतु त्यांच्या हातामध्ये एकाकी लढत देणारा खेळाडू या संघासाठी. ओहो काय फटका लगावलाय. नक्कीच षटकार लगावलाय रोहित यांनी. अजूनही मॅच संपलेली नाहीये प्रेक्षकांनो. कोणी घरी जायचं नाहीये, कारण की शेवटच्या चेंडू पर्यंत सामना संपलेला नाहीये. तुषार सॉरी माफ करा. ओहो काय फटका बघा तुषार यांच्याकडून आणि सुंदर क्षेत्ररक्षण आशिष यांच्याकडून. एक धाव घेण्याची दुसरा धावाचा प्रयत्न बघूया काय होता आणि एक धाव. नक्कीच गाचळ आपण रनिंग बिटवीन मध्ये विकेट बघतोय. नक्की 2 धावा झाल्या असत्या आणि तुषार स्ट्राईकवर येऊ शकले असते. चांगली फटकेबाजी करतात. प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवणं गरजेचं आहे, परंतु एक धावा आली. सोहेल तितकंसं चांगलं फटकेबाजी करत नाहीये. तुषार सुंदरशी फटकेबाजी करतात. दिवसभरामध्ये तुषार यांचा ऑलराऊंड परफॉर्मन्स आपण पाहतोय. गोलंदाजी फलंदाजी सुंदरशी खेळ त्यांनी केला दिवसभरामध्ये आपल्या संघासाठी. सोहेल पुन्हा एकदा आणि उमर खान एक धाव. सोहेल मला वाटतं त्यांना सूर अजूनही गवसलेलं नाहीये. ज्या हिशोबाने तुषार समोर फटकेबाजी करतात त्या हिशोबाने फटकेबाजी करण्याची गरज आहे. एकूण धावसंख्या झाली ती 15. अजूनही 25 धावांची गरज आहे. या षटकामधील 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील 7 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न बघूया काय होता. झेलमध्ये झेल सुटला. अजूनही 24 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. कॅल्क्युलेशन प्रमाणे जर 4 षटकार आले तर नक्कीच सामना कंधारी किंग जिंकू शकतात. कृपया सामना लवकर सुरू करायचा. पंचांनी आपल्याला अजूनही एक सामना खेळवायचा आहे, अंतिम सामना खेळवायचा आहे. सुंदर असा चेंडू. बघूया काय होतं. पंचाचा निर्णय काय तर बघूया. आणि अवांतर धाव वाईट साठी रिव्ह्यू केलेला आहे. कृपया जे पण आपले खेळाडू आहेत थोड्या त्यांनी यायचं आणि जज करायचं आहे. महत्वाचा डिसिजन असणार आहे, कारण की अजूनही 7 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. हा वाईट आला तर नक्कीच 23 धावांची गरज असणार आहे आणि प्रत्येक चेंडू प्रत्येक निर्णय महत्वाचा असणार आहे. कृपया लवकरात लवकर बघायचं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. वाईटचा कॉल इथे आलेला आहे. बघूया काय होतं.
राज सिंग चांगलासा चेंडू टाकला, उसळता चेंडू. हो काय चेंडू टाकलाय, वेगवान असा चेंडू पण पाहिला राज सिंग यांच्याकडून. तुषार काय फटकेबाजी केली त्यांनी आज दिवसभरामध्ये, काय गोलंदाजी केली, ऑलराऊंड परफॉर्मन्स त्यांनी केला. परंतु आता थोडं समीकरण बदललंय. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूमध्ये वेगामध्ये बदल केला. कांदारी किंग्स कंगाचे जे पण कर्णधार आहेत त्यांनी ते यायचंय. बंदर पाकाळी सॉरी. ओहो पहिल्या चेंडूवर फटका, बघूया काय होतं. आणि 6 धावा, 6 धावा झाडाला लागलेला आहे. 6 धावा. कृपया फलंदाजाचं नाव सांगायचंय. दीप. काय फटका लागला, पहिल्या चेंडू कनेक्शन. दुसरा चेंडू, पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, बघूया काय होतं. आणि आपण पाहतो मॅच संपलेली आहे, परंतु प्रणय कोळी 4 धावा द्यायचे नाहीत त्यांना आणि ते बॉल कलेक्ट करण्यासाठी गेले आहेत. आणि याच प्रकारे आसिफ पठाण संघ अंतिम फेरीत दाखल झालेला आहे. पुढील सामना आसिफ पठाण आणि बंदर पकडी. जान्हवी 11 बंदर पाकडी संघाचा कर्णधार लवकरात लवकर यायचंय आणि आसिफ पठाण संघाचा जो पण कर्णधार लवकरात लवकर यायचंय. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 7 वाजलेला आपला सामना संपवायचा आणि अंतिम आता झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो रियाज. रियाज तुम्ही यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा. रियाज सुंदर अशी फटकेबाजी केली तुम्ही, निर्णायक वेळेला तुम्ही फटकेबाजी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. आणि नाणेफेक आपण पाहतोय. कृपया निर्णय लवकर कळवायचा आहे, वेळ नाही आपल्याकडे. नाणेफेक कोण जिंकलेला आहे? कृपया मॅन ऑफ द मॅच रियाज यांना द्यायची आहे. रियाज कृपया रियाज यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देताना पाहतोय. योगेश सोनावणे यांच्याकडून आपण पाहतोय. रियाज सुंदर अशी फटकेबाजी, एक निर्णायक फटकेबाजी आपण पाहिली रियाज यांच्याकडून. आणि ARच्या बॅट कोणालाही जर घ्यायचे असेल तर रियाजकडे जायचंय, डिस्काउंट मिळेल नक्कीच. सुंदर अशी फटकेबाजी रियाज. रियाज 1-2 मिनिटं घेतो तुमचे. आपण मोठमोठ्या प्लेयर्स लोकांचे 2 मिनिटं घेतले, आज तुमचे घेतले तर काय चुकीचं नाहीये. महत्वाचा सामना होता आणि मला वाटतं उमरने तर चांगलीच पारी खेळली होती, परंतु खूप कमी चेंडू होते तुमच्याकडे. काय वाटलं तुम्हाला? आपको क्या लगा जो आपने बैटिंग किया, क्या आपके माइंड में था? लास्ट के 4-5 आपके पास गेंदे थे, आपने क्या सोचा था? माइंड में तो ये था 4 बॉल में जितना ज़्यादा से ज़्यादा रन बनाएंगे उतना टीम के लिए अच्छा होगा, तो अपना बेस्ट दिया और हो गया रन. जो आपने पीछे सिक्सर लगाया तो आपने डिसाइड किया था कि मुझे अभी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेळवलं जाते, असं नाही की या स्पर्धेमध्ये असं खेळवलं जाते. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील असं काहीतरी पाहायला मिळते आपल्याला. चला मॅचला सुरुवात, दोन्ही संघांना दिव्य शुभेच्छा. फायनलची मॅच आपण बघतायत RR चषक 2024. पहिला बॉल वेगवान, तेज सरार लाईन तर अप्रतिम पाहायला मिळते. आणि उमर खानच्या विरोधात जर पाहिलं तर अशी गोलंदाजी राहिली तर अप्रतिमरित्या आपण पाहतायत. रोहित आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर जर पाहिलं तर प्रणय देखील आपण पाहतात. यापूर्वी जर पाहिलं तर गेल्या मॅच मध्ये 3 अगदी जर पाहिलं तर सामने झाले. हे दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर अगदी विरोधात खेळत होते, ते म्हणजेच प्रतिस्पर्धी संघामध्ये. हो यावेळेला जबरदस्त फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आलेत आणि पाहता पाहता बॉल अडवले गेले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालवला जातोय. 2 धावा तर कंप्लीट केल्या. धीड झाला असता तर कुठेतरी उमरची विकेट या ठिकाणी मिळाली असती. मिळतील धावा 2 धावडे संघाची धावसंख्या 10 फटकावर जाऊन पोहोचेल. ती म्हणजे 2च्या घरामध्ये स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केला जात आहे. टीम पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण बघतायत आसिफ
पठाण 11 या संघाला आपण इन ऍक्शन मध्ये बघतायत. 6 चेंडूची मॅच म्हणजेच काय 1 षटकाची मॅच. या षटकामध्ये जर पाहिलं तर 10 धावा जर आल्या तर प्रतिस्पर्धी संघाचं वर्चस्व राहील, परंतु गोलंदाज पहिल्याच झोनवर पण चांगली गोलंदाजी केली. या पुढच्या बॉलवरती पहा क्लास. उमर खान ट्रेड मार्क शॉट आणि सरळ चेंडूला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त टायमिंग जुळलं गेलं आणि आजच्या दिवसातील सिक्सर किंग म्हणून या फलंदाजाला पाहिलं जाईल. 6 धावा. धाव फटकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 8 धावा षटकाराच्या मदतीने टीमच्या टोटल धाव फटकावरती 8. 3 बॉल फेकून झाले. षटक क्रमांक आपण पहिलं पाहत आहे दर्शन. या पुढचा बॉल स्विच हिट. अशा पद्धतीचे फटके जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये उमर खेळतायत. धावा किती असतील वेट फॉर अंपायर डिसिजन. षटकार की चौकार हे विचार विनिमय करतायत आणि यस डेफिनेटली पंचांचा इशारा आलाय. 6 धावा. आणखीन धाव फटकावरती 6 धावा ऍड केल्या जातील आणि या 6 धावड्या संघाचे धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचेल 14. 14 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. उमर